आशू तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते। खूप दिवस झाले व्हिडिओ पडत नाही, पण आज काय स्पेशल असणार आहे काय तर ते आपण आज व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत। सध्या लग्न सराई चालू आहे आणि त्यातच माझी जी बेस्ट फ्रेंड आहे आशू, तिचं पण लग्न आहे आता 24 तारखेला। तर आपल्या इथे केळवणाची पंगत बोलवली जाते, म्हणजे जे होणारे नवरदेव नवरी आहे त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं आणि म्हणजे छान छान जेवण बनवून दिलं जातं, त्यांना बोलवलं जातं जेवणासाठी। तर असंच आज मी आशूला आणि तिची जी अहो आहे म्हणजे शुभम राव दोघांना जेवणाला बोलले आहे, तर त्याची सगळी तयारी करणार आहे मी। ती कशी करणार आहे ते आपण आज सगळं बघूया। तर आता मी सगळं आवरायला सुरुवात केलेली आहे, तर आता आपण बघूया। आशूचं केळवण आहे आणि ते खूप खास करायचं तुम्हाला, त्यासाठी मी रांगोळी वगैरे काढली। पण मुळात गोष्ट अशी होती ना की खूप उशीर झाला, तर त्यामुळे रांगोळी काढतानाचा मी व्हिडिओ तर नाही काढला, पण रांगोळी पूर्ण झाल्यानंतरचा काय व्हिडिओ जे तुम्ही बघू शकता। आणि जिच्यासाठी आपण एवढी सगळी तयारी करतोय ती ही आशू आहे। आशू आणि मी कॉलेजपासून सोबत आहोत, 11 वर्ष आमच्या फ्रेंडशिपला पूर्ण झाली आहे आणि आता तिचं लग्न जमलं आहे आणि ती एक ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी आहे। आणि या काय आमच्या मेमरीज ज्या आम्ही व्हिडिओ करत राहतो, फनी व्हिडिओ वगैरे। आणि पुढच्या फोटोमध्ये आपण बघू शकता ती आहेत अश्विनी आणि शुभमराव, ज्यांना आपण आज बोलवलं आहे। तर बघू शकता डेकोरेशन केलं आहे मी बऱ्यापैकी। ते फुलांच्या माळा आहे इथे ते बसासाठी, आणि इथे हे दोघांचं ताट इथं ठेवलं जाईल। ही रांगोळी काढली आहे बाहेर त्यांचं स्वागत करायला। आणि बघू शकताय दाराला लावलेलं हे तोरण छानपैकी, आणि फुलांच्या माळा सोडल्या साईडने। हे आशूच्या केळवणसाठी मी तयारी केली। आशू आणि शुभम दोघे येत आहे। आशूची एंट्री झाली की हे सॉन्ग वाजवेल मी आता। ताट पण तयार झालं आमचं। आशू तर बघू शकतो ज्यांच्यासाठी आपण तयारी केली ते आले आहेत, म्हणजे आपले भावी नवरदेव नवरी अश्विनी आणि शुभम दोघे आले आणि आई अर्ध्याचं ताट घेऊन आले, दोघांचं छानपैकी स्वागत केलं आईने इथे। आले रे आले, फायनली आले लोक। ज्यांच्यासाठी एवढी तयारी केली ते लोक आले। हे शुभम राव आहे आमचे जीजू। तर हे आशू शुभम दोघे आले, मेरे जिगर के दो तुकडे दोनच बरोबर। थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि त्यांच्यासाठी काय बनवलं ते बघू शकताय। तर दमालूची भाजी, भरलेली भेंडी, वरण भात, पोळी, पापड आणि मोतीचूरचा लाडू होता सोबत त्यांच्यासाठी। तर बघू शकता आता ते जेवायला बसेल त्यांना घेऊन जाते तिकडे ताटने।
तर दोघीजण जेवायला बसले, छान पोटभर जेवण केलं आणि जेवण त्यांना अर्थातच आवडलं होतं त्यांना विचारलं तेव्हा. तर त्याची काही शूटिंग वगैरे घेतली नाही, कारण की आमची जिजूंना थोडं टेन्शन आलं तर की आमची सालीबाई सगळंच रेकॉर्ड करते का काय, तर ते काही घेतलं नाही. आणि जेवणानंतर सगळ्यांसाठी आम्ही आणलं तर पान. काय मेसेज जाईल, आम्ही खातिरदारी करतो. नाही, पचन झालं पाहिजे ना जेवण झाल्यानंतर. तर आमच्या लाजळ आशूने लपून पान खाल्लं आणि त्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा केल्या आणि त्यानंतर जाण्या अगोदर एक सेल्फी घेतला आणि पुढे काही फोटोज त्याचे आम्ही काढले होते. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.